मित्रांनो, आता ही गाडी लावली धुवायला. आता मस्तपैकी साफसफाई करायची हिची. मस्त क्वालिटी झाली पाहिजे. ही आहे आमची नवी नवरी. आपलं टँक पाण्याचा. आमची म्हातारी बोली ती. आमच्या म्हातारीकडे जाऊन आलो मी. काय रे म्हातारे? हा, किडा खाल्ला का तो? हा, इकडे बघ, थोडस कॅमेऱ्यात दिसू आपण दोघं. असं कर, हाय हाय. असं कर, हाय हाय कर. त्यांना म्हण फॉलो करा, म्हण लाईक कर, म्हणे लाईक. अरे म्हण ना त्यांना. अरे हा, तू म्हणतो आधी म्हणून लाईक करा. असं कर, असं कर ना, लाईक करा. तर मित्रांनो, लाईक करा. ते भाकरी चालू आहे बघ, गावाकडचे भाकरी. हे पिटन बिटन हे काय आलं मध्ये. आपल्या घरी चालू हे परड्या भरायचा कार्यक्रम. तर त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला मी दाखवून देतोच. आणि त्याआधी तुम्हाला आपलं घराचा व्ह्यू दाखवतो. हे बघा, दिसला का? आपले नारळाची झाडं समोर सगळी आपली नदीपर्यंत. इकडं तुम्हाला उन्हातून म्हणजे लांब आहे त्यामुळे नदी दिसत नसन, पण नदीपर्यंत सगळी आपली शेतीच आहे. हे बघा, आता तुम्हाला नदी एकदम क्लिअर दिसल. ह्या नारळाच्या झाडापासून तर जिथपर्यंत पाणी दिसतंय खाली, तिथपर्यंत आपलीच शेती आहे. म्हणजे अशी सरळ मध्ये थोडंसं सोडलं तर. हा आहे परड्याचा कार्यक्रम, तर तुम्ही गाणे ऐका. फुलाचा बाजार भारी, फुलाचा बाजार भारी, उदय नामाचा गजर गाण्याचा माझा जबिन मिरवतो, देवीचा जबिन मिरवतो, देवीचा जबिन मिरवतो. मित्रांनो, आपण आलेलो आहे बर्थडे बॉयला भेटायला. किसन देव का ते आमचा अजून एक पहिला एक व्हिडिओ आहे, तो बी सोडतो. मी सध्या पान खाल्लेलं आहे. आणि आता सचिन देवकतनी त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. तर ते सरप्राईज न ठेवता तुम्हाला आम्ही दाखवून देतो. द्या. ओके, हे बघा. धन्यवाद. तर आता खर्च कुठे आहे आम्हाला? आपापल्या घरी. अरे देवा, हे बघा. ज्याला नाही ना फुलचंद पानाचा, ते पोरगाच काय कामाचा. हे का खरं? हे मोऱ्या ब्रँड कलेक्शनचे ओनर. आणि ते मागच्यांनी धंदा सुरू केलता. धंदा म्हणजे मौल्यवान गिफ्ट धंदा दिले ते म्हणतो काय गिफ्ट दिले? पान. तुमच्या नावाने पान चावून खामी करतो. तुझ्या घरात ना काय देतो? देवकतेचा काढ. हा, त्याला मी तीच आयडिया दिली रात्री. उघडी होती. चहा उघड उघड. मागून दरवाजा उघड. मागून हो. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब केलं का नाही ते आधी सांगा. मोठ्याने बोला. आणि करणार नाही, आणि करणार पण कधी व्हिडिओ दिसले पाहिजे. व्हिडिओ तुम्हाला आता कंटिन्यू 2 दिवसाच्या गॅपने दिसतील, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, एडिटिंग करावं लागते. तुम्ही अशा जर शिव्या दिल्या तर आम्ही कसं पोस्ट करू? त्याला वेळ लागतो ना एडिट करायला. मग तिथं ग्लिच टाकावं लागतं, म्यूटवालं. हे बघा बघा थुकून काय केलंय. गावाकडं असे कामं चालतात मित्रांनो. बघा, टेम्पोचं नाव काय? हा, दत्तकृपा. दत्तकृपा, हा. पद्मावती कृपा, काळूबाई प्रसन्न. मोबाईल नंबर तुमचं हे करतो ना. हे बघा, कोणाला गाडी भाड्याने लागली तर यांच्याशी संपर्क साधा. तुमचं नाव काय सांगा ना जरा, त्याला म्हणजे बिझनेस भेटेल थोडासा. गाडी त्यांना उतरू द्या. घुसरू तुम्ही, त्यांना उतरू द्या आधी. त्यांना विचारू आपण, ते सांगतील. मजा मजा. हँड ब्रेक टाकला, हँड ब्रेक.
तू इथून गोण्याखाली करून काय? अरे तुमचा ब्लॉग बनी तुम्ही गावाकडे कसे कामं करतात, गावाकडले कामं राहतात. नाही नाही, गोण्या कोणाच्या आहेत? कपड्याचं दुकान आहे पण त्याच्यात गोण्या आहेत. गोण्या उचला म्हणून. काय चालू इथं? प्रवीण शेठ खाली या, मी उचलू लागतो. आडत चालू. हा आडत, प्रवीण शेठनी नवीन आडत चालू केलेली आहे त्यांच्या दुकानात, पण तुम्हाला दाखवतो मी, थांबा. हे बघा, गोण्या खुर्ची मोडून इकडे पडली आहे. कपड्याचं दुकान आहे आणि त्याच्यात माग गोण्यांचा कार्यक्रम चालू आहे. गावाकडे असंच असतं, सगळं एकत्र. 2 शब्द बोला ना राव तुम्ही पण, 2 शब्द बोला. गोण्या खाली करू लागतो मी, 2 शब्द सांगा. आता काय सांगा, आता आमच्या हाडा राहिलं. तुम्ही नवीन कपडे घेतले काय? हो, बर्थडे गिफ्ट आहे आम्हाला. हो. डोक्याला लागल. ना हो, बोल होती त्याने व्हिडिओ. असा असा काम करू. गाडीचे मालक दमले आहेत. बर्थडे दिवशी वाईट वेळ आली गोण्या उचलायची. आजपासून तयारी 2026. मला बोलिलं होतं बड्डेचा केक कापायला, खर्च पार्टी द्यायला, आणि मग- इथे येऊन मला कामाला लावलंय. बघा आता तुम्ही, नाही काढायचं. महाराजा गोण्या द्या, महाराजा वड्याचा एकाच्या फडीवर इथे दिल्या दुकानात टाका. खाली शेतकऱ्यातले खाली मका खाली करून घ्या ना. हो. बोला ना काहीतरी. अमरधाम आहे, पण आता तोल ना की आपल्याला सोडतील का? काय वाटतं बरं तुम्हाला? आपण प्रयत्न करू बरं का त्यांना गाडी सोडण्यासाठी. पाहू ते काय म्हणतात काय नाही. प्रयत्न करावा लागतील गाडी सोडण्यासाठी, कारण की गाडी लय जाते. तर बघू. प्रोड्युसर तुमचा फोन ह्याला आडवा लावा, ह्याला पुढे गेल्यावर. प्रवीण शेठची मोठी ओळख येतो नाक्यावर, त्याच्यावर काय अडचण येणार ना. तर आपला काय तोल घेतला नाही बरं का. आपण चालू नगरला एक लग्नाच्या शॉपिंग साठी. प्रवीण शेठचं लग्न आहे, त्यांच्या शॉपिंग साठी चाललोय. आणि इकडे 200 रुपये तोल देत बसल्या तिथं, मग खर्च कसा निघायचा बा आमचा. आता तुम्हाला नगरला गेला दाखवत जरा शॉपिंग केलेली लग्नाची. साधारण कपडे घ्यायचे, पण आम्ही 5-6 जणच चालू आहे डायरेक्ट. म्हणजे मित्रांचं असंच असतं, खोटं बोलत नाही. तुम्हाला हॉटेल ब्लॉग साठी खोटं बोलतोय, पण 5-6 माणसं आहेत, पण ते लाज देते, त्यामुळे दाखवता येणार नाही. मित्रांनो, आता आपलं नगर मधलं काम झालेलं आहे. आता चाललंय कपडे खरेदीला, पण आमच्या प्रवीण शेटनी गाडी टाकली कापड बाजारातून. एवढी गर्दी, एवढी गर्दी काय सांगू. आणि त्यातली त्यात आज मंगळवार आहे, एवढी गर्दी आहे. तो का ते भांड्यावली कुठं चालली काय माहित. तर बघ, नाही रास्ते का मुसाफिर. सांगायचा मुद्दा असा की यांच्या आईची गाडी नगर मध्ये सगळे नको वाद होते, नीन आपल्याला कोण धरून. मी वादामुळे शांत आहे फक्त. हा. बाकी मी घाबरत आता तो सायकलवाला आहे, पण ते काढणार नाही. हा मारली टांग बघा, टांग मारली, हे बस आर मारली टांग, हे बसला बघा. टांग मारून म्हणजे ती जुनी पद्धत एकदम. आधी 2-4 पांडेलची टांग मारायची. आमचे आजोबा पण तसेच करायचे. टांग मारून त्यांनी आयुष्य कडेला घातलं. हो. नवीन कपडे घेतलेत बर का, पण तुम्हाला दाखवायचेच राहिले तिथं. मी म्हणलं थोडासा ब्लॉग काढीन, पण नाही काढता याला आपल्याला तिथं. हे बघा, मोचींचे कपडे घेतलेले आहेत, पण त्यात भरपूर काय काय घेतलं. आता नाही दाखवता येणार आतमध्ये, पुढं काढाकाढी करता. माझ्या लक्षातच राहत नाही ते ब्लॉग बनवायचं. म्हणजे एक्साइटमेंट काय म्हणते ती, एक्साइटमेंट एवढी होती ना
तुम्हाला काय नाही बरं का मित्रांनो, पण आता कमीत कमी तुम्हाला आहे ना मोचींचं दुकान तरी दाखवतो. अरे कपडे घेताना इथं नाही दाखवलं का एकदम, अहो लय कॉमेडी झाली तिथं, काय सांगू तुम्हाला. कपडे घेताना का हो प्रवीण शेठ, बायाच बोलून देण्यात आम्हाला. बाया बोलूनच देण्यात. नुसते रेट सांगायचे काय, आम्हाला हे करा, फीडबॅक द्या. फीडबॅक ते त्यांचं चालू होतं. टाइमपास झाला. आणि त्याच्यात लक्षात, आणि बाया म्हणल्या लेडीज, सारख्याने काय बोलावं आता बायांवर. हा ना, आमच्या सारखे गावाकडचे पोरं काय बोलणार. पोखरणा ज्वेलर्स आहे, कोणाला सोनं बिनं घ्यायचं असेल तर या, फुकट नाही तिथं पण. फुकट नाहीये. पण येऊ आग इजून घ्यायला. हा हे बघा मोचीन तुम्हाला दाखवतो आता. बघा बघा चाललं बघा चाललं माग, म्हणजे आम्ही पुढं आलो त्यामुळे ते मागं पडलं थोडंसं. ते आमची गाडी लय ताण होते. यार पाऊस आला काय